नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आम्ही सध्या गावाला आहोत आणि मावशीकडे चाललो आता। तर चला तुम्हाला मावशीचं घर दाखवतो। चला निघूया, लेट्स गो। हे बघा, हे सगळे आमची काजी येतात। ही एक बाग आहे काजीची, पूर्ण त्या टोकणापासून तर त्या टोकणापर्यंत अशी मोठी बाग आहे आमची काजीची। बागेची मोठी मोठी काजीची झाडं आहेत। तेव्हा इकडे साफ केलेलं आहे, वरून तुम्हाला दिसते ते वरून ना बांबूची झाडं लावलेली आहेत। हे बघा, इकडून दिसेल बघा खालून एक आंब्याचं झाड आहे बघा, इथे माडाचं पण झाड आहे, आंब्याचं पण आहे बघा। ही सगळी आमची बाग आहे इकडे, आणि ही काकांची आहे दुसऱ्या। हे बघा, हे फणसाचं झाड बघा एवढं मोठं आहे, आणि फणस बघा एवढे मोठे लागले। आणि इकडं बघा, बस स्टॉपवर थांबलेत राणी सोनी। मधुरा काय शोधताय तिकडं? हे बघा, माझ्या मावशीच्या मुलीचं घर आहे आणि दुकान आहे मागे पुढे, आणि चहा प्यायला आहे आम्ही, चहा पिते, कसा बसलाय। हे बघ, मावशीने ते आईस्क्रीम दिलंय आम्हाला। त्या मस्त होता, एक नंबरच्या हॉटेल आहे, तिचा दुकान आहे, तुम्हाला दाखवते पुढे नंतर। गरज काय नाही, असं काय नाही। हा बघा आमचा आरुष, बहिणीचा मुलगा आणि एक मुलगी, ती मावशी मोठी बहीण। आता आमच्या बहिणीचं घर। जाऊ दे, सावकाश होईल, हळूहळू। व्हिडिओ येत नाही ही बहीण कुटुंबात ना, माझी ही मावशीचीच मुलगी आहे, तिला इकडेच दिलेली आहे, म्हणजे माहेरीच दिलेली आहे जामदारवाडीवर, आणि मावशी भोईला करुवात राहते भोईला। बघा कसं खेळतोय बघा, त्याला काय आरुष स्केटिंग करतो, स्केटिंग शिकतोय अजून। चला माता, जरा निघूया। वैभववाडी कोल्हापूर रोड मध्ये ना, जामदारवाडीवर कोकण द्वार म्हणून हॉटेल आहे, तिथे या आणि अस्सल कोकणी जेवणाचा स्वाद घ्या। चला निघूया। हे बघा, ही पद्धतीची कौलारू घरं बघा कशी आहेत, सगळे कौलाचे घर। चला मावशीचं घर दाखवते तुम्हाला।
नको हो ना जाऊन दे ना आज असते तरी पण मला काही वेळ नव्हता एवढा तर राहायला येईन नंतर कधीतरी हे बघा आमच्या मावशीचं घर आता वरती बघ किती छान बनवलंय बघा हाय 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 हा भाऊचं पोरगा आहे बघा केवढा मोठा झाला मागे तर जीवायती दाखव छोटा होता आता मोठा झाला बघा हाय सानूच आहे ना सानूच आहे ना सानूच आहे रे हा राडवा आहे राडवा सानू राडवी नव्हती सानू इथे मामाईने आम्हाला नाश्ता दिला आहे खाऊ चकली आणि राणी ते खाते आणि झोका खेळतोय आम्ही तर काका इथे मस्त भाजी काढतायत खत बीत काय टाकत नाही अजिबात त्यामुळे ना लाल माटाची भाजी आहे ना आणि हा बा आमचा भाऊ बघा दादा 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 त्याला दाखव झालं तिथे दादा आणि कढीपत्त्याचं लाल पण टाकलं. दादा बोल बाय 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 सानू सानू दाखव सानू दाखव सानू हा बाय चूल बघते. कढीपत्ताचं मोठा मोठा कढीपत्ता झाड केवढं मोठं आहे शानू माझी शाना गुड्डा माझा गुड्डा शाना ये घेते ये पैसे बघू कपाल पडेल यार आता असा असा पूर्ण चिरेबंदी करून घेतो जरा मध्ये पूर्ण कर ना पूर्ण कर मस्त होईल तिथपर्यंत करणार नारी नाही ना तिथून असा चौकोन मारणार असा ते बघ त्या दीपान काढला त्या दिवशी दीपाच्या दिवशी आला ना मोठे मोठे पेरू होते हे बघा पेरू बघ केवढे मोठे सागवान पहिलेच असणार ते हा तोडली ना मध्ये बेड वगैरे त्याचीच आहे बेड बाबू इकडे बसशील आणि काका इकडे माठाची भाजी काढतो लाल माठ आहे आणि ते गावठी कलम आहे तिथे चिकूचं झाड आहे काय आणि इकडे सुरण आहे बघा चिकूचं झाड आहे थांब चप्पल मिरची लागून गेली ना फुलं आहेत आता लागणार आहेत पुन्हा हे बघा शिकलेली मिरची हे बघा तिथे काय मागे छोटस व्हाळ आहे बरे बोलतो ना आपण व्हाळ बोलतो आम्ही आमच्याकडे व्हाळ बोलतात व्हाळ आहे व्हाळामध्ये ना सुरण दाखवलं नाही कुठे हे सुरणाचं झाड आहे बघा आणि कांदा आहे आणि वरती आता हे आहे सुरण चिकू आहे इकडे पण एक पेरू आहे बघा आणि हे सगळं माठ आहे माठाचं झाड आहे भाजी हे बघा चहाची पात बघा चहाची पात एक नंबर चहा होतो चहामध्ये टाकला ना एक नंबर चहा होतो आणि भरपूर जास्त होतात ना ते काकाने काढून टाकले ते बघा इकडून चला आता कलम आहे केसर 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 आंबा आहे लागले होते का काका याला गेल्या वर्षी 11 गेल्या वर्षी 11 लागले होते यंदा काय नाही यंदा काय आले नाही हा बघा तेजपत्ता आहे मसाल्यामध्ये आपण वापरतो ना हे बघा साल म्हणजे त्याची दालचिनी ना याचीच साल असते दालचिनी म्हणजे याचीच साल असते याच झाडाची साल असते आणि पानं म्हणजे तेजपत्ता आणि इकडे बांबू पण लावलेले आहेत हे बघा सगळे आयुर्वेदिक झाडं लावलेली आहेत इथे कोरफड पण आहे
कोरफड आणि कडीपत्त्याचं झाड दाखव इकडे. इकडून थांबा. जाताना आठवण कर रे, वैद्य नारळ आपण काढलेले आहे, एक मोठासा नारळ आहे. तिथून दाखव, तिथून दाखव. काय घेऊन असं आपण- तिथून दाखव. हा. कडीपत्त्याचं झाड बघा हे केवढं जेवढे मोठं आहे. आलीच नाही रायवळ आंबे म्हणून. किती उंच गेलंय बघा आणि केवढं मोठं. मला वाटतं काय दिसतं ते रायवळ आंबे. मी तर फर्स्ट टाइम बघतो एवढं मोठं झाड. हे पाऊस सगळे- पडला केला होय, सगळे काढून ना तिकडे लावून ना. आणि इकडे नारळ ठेवलेला आहे. नारळाची बागा आहेत. चला ना मग. आता सर्व सामान आहे तसंच आहे. नवीन रोप आहे नारळ. ते आपले नारळ. ठेवायची तशी तू काय ठेवलं तू? मुंगीचा ठेव. मुंगे असतील ना? पाय काजू आणलेलेत बघा. शेतावरून आणलेले आहेत हे बघा. त्याच्यामध्ये पण बघतोय. हे बघा फणस बघा. फणस पण काढून ठेवलेलं आहे. एवढी एक नारळ नेली. काम चालू आहे. दाखव ना, चालू कर. केला. बोल, तुझ्या मामाचं घर दाखवते मग. हे बघा माझ्या भावाचं घर बघा. हे बघा आता वरती चालू आहे, वरच्या मध्ये. हे बघा इथे उभं आहे. अरे ते पॅक करायचं राहिलंय. हा. ते पॅक करायचं आहे म्हणून असं लावून घेतलं. छान वाटतं ना? पाठी बिठी करायला. हा, इथे येते. हा, हे बघ खेळ तिकडे मांडली. हे बघा, काम चालू आहे अजून थोडं थोडं. होय. बाकी इथे जे असं चोपट ठेवलंय त्यांना सर्व दरवाजा लावायचा. आणि हे काकांचा हत्यार आहे बघा. मासे मासे वगैरेचं. हे बघा वरून वरून नजारा बघा. वरून बघा इकडे. कडीपत्त्याचं झाड बघा इथे. कोणाकडे असेल ना एवढं मोठं झाड नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे बघा मुलं खेळतात क्रिकेट वगैरे. आणि एवढं वरती भारी वाटते ना मस्त म्हणजे शांत बसू शकतो माणूस. तिकडे दाखवा. तिकडे शांत आणि असं कोकण सारखं वाटतं नाही बघ? छान वाटतं ना? बघा आमच्या भाऊचं घर कसं आहे, कमेंट करून नक्की सांगा. नारळी बिरली बघा घर कसं आहे. डोंगर बघा वरती केवढा मोठा. गेला ना. सह्याद्रीची रांग आहे. हे जरा कलर केला ना व्यवस्थित. भारी वाटतं. जाऊ द्या हळूहळू करत मस्त केलं. भाऊन बोलतो. आणि हे पत्र्याचा आवाज येत नाही. हा, पाऊस पडला नाही, ना. हा, नाही पाऊस. मस्त. हे बघा लिंबाचं झाड बघा मस्त एकदम मोठं आहे. शेगलाचं पण आहे. आणि शेकलाचं झाड आहे. आणि ते पेरवीन मगाशी दाखवले ते. तो फणस आहे. किती मोठी मोठी झाड आहे. पोपळीन पण आहेत. पोपळीन झाड पोपळाचं झाड आहे. हे नारळाची सर्व नारळाची झाडं बघा इकडे. हे दोन बाजूला दोन आहे. मध्ये येते ना. हा. मंडप इकडून लागलं जेवण व्यवस्था मस्त वेगळं बसतो लॅपटॉप घेऊन. टेन्शन नाही. आणि मेन म्हणजे कसं माहिती का बाहेरून आहे असं पण बाहेर सुद्धा डायरेक्ट आलं सुंदर असा बांधलेला आहे तो सुंदर ते काही विषय देत नाही. भरपूर राहिले. आणि ह्या लाईट ठेवलं कसं माहिती का घराला नाव द्यायचं तिथे एक आणि तिथे एक बाटच्या साईड लावणार हे बघ लक्ष्मी. आजीचं नाव. हा मस्त आहे ना. कशी माणसं मायला काही लग्न झाडं नको तुला. आणि इकडे पावसात भिजा ठेवलेला आहे बसायला भिजा. नाही काय हे बघा सेकंड फ्लोअरला आलो आता. आणि हे पहिले मस्त हा, वरती ते आहे. खाली जाईल ना. इकडे बसायला पण बनवलंय कचरा. आणि टाकी आहे. आता सानू सानू बघा सानू बाय बाय.
हे बघा सानू कशी नारळ फोडते बघा. मामीने नारळ फोडला आमच्या भाऊजीने. हे बघा असे नारळ असतात आमच्याकडे. हे बघा दाखवू का? हे बघा असे नारळ असतात. ते बघा साईने श्रद्धाने असे ते नारळ फोडले बघा. नारळ गोणीत दाखव असे. हे बघा असे नारळ असतात. ते फोडले आमच्या श्रद्धाने. ते बघा असं नारळ फोडला. हे बघा आमची सानू बघा. सानू बघा मध्ये हात नको घालू. सानू साईडला बाबू. मध्ये हात नको घालू. हा एकदाच काढ. मी देते काढायला. अरे म्हणजे एकत्रच काढ सगळं. तिला सगळं करायची हौस. बघ ना सानू बघ. सानू इकडे बघ. आजोबांना जाळायला आवडायचं सकाळी. कुठे टाकते? एका तिथे राहिलेला आहे. सानू इकडे बघ. हे बघा आमचं स्वयंपाक सुरू आहे. सध्या चपाती करतात. काका पाणी पितात. स्वयंपाक झालेला आहे सगळ्यात. चपाती फक्त करायच्यात बाकी. आमच्या मावशीचं किचन बघा. दाखवू. श्रद्धा मामी बघा आमची. वहिनीने भाऊजे माझी. मी श्रद्धाच बोलते. हा बघा आमचा बाबू खेळतोय बघा. सकाळ झोपून बघा. हाय बाबू. हाय कर. हाय. चला मग आता आम्ही चाललो मावशीच्या घरी. आहे की नाही? आता कधी येऊ काय माहिती. या पुढच्या वर्षी 4 दिवस अशी धावती भेट. बाबू हो चला. बाय सनू. बाय सानू. सनू बाय कर. बाय कर. दाखव सनूला. बाय मम्मा. चल बघ्या जरा मंदिरात 2 मिनिटं. दाखव बघ. गणपती बाबू वळला. मंदिर दाखव पूर्ण. पटकन हो. या रोडला सोनाळी काय. चला नाही चला.
तर मित्रांनो आता मावशीच्या गावाकडून आलेलो आहोत आम्ही आणि मावशीचं गाव तुम्हाला दाखवलेलं आहे, घर दाखवलेलं आहे आणि त्यांच्या गावातलं मंदिर पण गणेश मंदिर पण तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग जरूर कळवा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.